ज्या राज्याची मातृभाषा त्या भाषेसाठी आपल्याला मराठी माणसाला लढायची पाळी आली याच्यासाठी चुकतो. आणि जी लढाई तुम्ही खांद्यावर उचलली खरं म्हणजे कोणतीही भाषा कोणतीही भाषा ही संभाषणासाठी असते, वादासाठी नसते. आणि ज्याला आपण पुरातन काळची भाषा ज्याला आपण म्हणतो आणि ज्याला मान्यता द्यायला केंद्र सरकारला ही वर्ष लागली, अशा भाषा आणि अशा भाषेचे मानणारे बोलणारे तो वर्ग, तो मराठी समाज, त्याला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न जेव्हा होतो तर ते अतिशय लाजवणारी बाब आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये. आणि त्यावेळी तुम्ही जी आवाज उसरली आणि त्याच्यामुळे पूर्ण देशभरामध्ये मला अशी माहिती आहे की 5 खासदार तिथे शपथविधी घेत होते. राष्ट्रपतीचे नेमणूक जी झाली त्या खासदार शपथ घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे एखाद्या व्यक्तीला बोलले, तुम्हाला अभिनंदन, आपको मराठी में करू की हिंदी में करू. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की मराठी भाषेची लढाई जी मीरा भाईंदरला तुम्ही हाताशी घेतली त्याची चर्चा राष्ट्रपती भवनामध्ये झाली. राज्यसभेवरती नेमणूक झालेल्या खासदारांच्या शपथविधीला झाली. याच्यापेक्षा मोठी लढाई मी नाही समजत की कोणी असू शकते. राज्याला हिंदी भाषेचं जे काही GR त्यांनी काढलं होतं ते त्याला माघार घ्यायची पाळी आली. ही आपली यशाची पहिली पायरी आहे. आणि म्हणून आज तुमच्या वाढदिवसाला ही जी जनता दिसते ना, ते मराठीवरती प्रेम करणारे, राजेंवरती प्रेम करणारे, छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम करणारे, ही जनता प्रेमापोटी तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलेली आहे. त्याच्या प्रेमापोटी यांनी मला सांगितलं काही झालं तर भाई तुम्हाला घ्यायला लागेल. ते माझे सगळे महाराष्ट्रातले छत्रपती मित्र जे मराठे आहेत ते मला नेहमी म्हणतात, आम्ही छत्रपती मराठे मुझफ्फर हुसेन, तू आमचा आलमगीर, औरंगजेब नाही ना, आलमगीर नाही, मी छत्रपतीला मानणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय महाराष्ट्र.